नाशिकला होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी तोडाव्या लागणाऱ्या 1700 झाडांसाठी प्रॅक्टिस बहुतेक पुण्यापासूनच चालू झाली आहे वाटतं। डावीकडे पानटपरी आणि त्याच्या समोर रंग दे तू मोहे गेरुआ। YouTubeच्या काही नियमांमुळे मी तोंड आवरून गप्प बसतोय, नाहीतर इतक्या घाण शिव्या येत आहेत ना माझ्या तोंडात या आईच्या पोरांसाठी ज्यांनी इथे थुंकून ही घाण केली आहे। या दळभद्रांना माझे सांगणे आहे की हा रस्ता तुमच्या बापाचा नाहीये, तुमच्या बापाचं जे काही असेल त्याच्यावर जाऊन बिंदास थुंका। मित्रांनो, मेंदूची कलई या आपल्या चॅनलमध्ये पुण्याचे नियमभंगू भाग 26 मध्ये आज आपण आलो आहोत फर्ग्युसन कॉलेज रोड वरील संत ज्ञानेश्वर पादुका चौकात। नेहमीप्रमाणेच या चौकात अगदी 200 ग्रॅम सुद्धा पोलीस नाहीयेत, म्हणूनच इथे सर्व छान चालू आहे। मेंटलांचे ग्रुप येथे सिग्नल सुटायच्या आधीच 9000 RPM ने निघत आहेत। डिव्हायडरच्या त्या साइडला गर्दी झाली म्हणून या साइडला येऊन थांबत आहेत। पादचाऱ्यांना झेब्रा क्रॉसिंग दिसू नये यासाठी त्यावर थांबवून तो लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे। हे बघा हे येडपट, चांगला सिग्नल तोडला होता याने, काय विचार बदलून चौकाच्या मध्ये जाऊन थांबलाय। अरे निघ की। हा आता कसं नाही, सोनं घ्यायची इच्छा मला पण आहे, पण 2 महिन्यांपासून मोबाईलचे फाटलेले बॅक कव्हर साठी पैसे जमवत आहे। आधी ते करू, मग 1-1.5 किलो सोनं पण घेऊ। अशिक्षित गरिबांना झेब्रा क्रॉसिंग वरून रोड क्रॉस करायची अक्कल आहे आणि सुशिक्षित अडाणी झेब्रा क्रॉसिंग वर जाऊन थांबत आहेत। हे बघा, हा YouTube वाल्यांनी जर मला 1 दिवसाचा मुख्यमंत्री बनवला ना, तर जेवढ्या स्पीडने सिग्नल तोडून पुढे गेलाय ना हा, तेवढ्या स्पीडने त्याला फरफटत मागे आणेल। हे नकली पोलीस जे पोलिसांचे बोर्ड लावून फिरत आहेत ना, यांना लवकरच माझ्यासारख्या लोकांमुळे पोलीस जमा व्हावे लागणार आहे। या निवांत झोपलेल्या कुत्र्यांच्या चेहऱ्यावर जाऊ नका, हे फक्त रात्र व्हायची वाट बघत आहेत। काही थारवाले पण निघणार आहेत यांच्यासोबत बाहेर टोळी युद्ध करायला। या साहेबांना आपल्या चॅनल कडून पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। पण काय आहे साहेब, तुमच्या कार्यकर्त्यांनी उत्साहात फ्लेक्स नेमका सिग्नल पुढे लावलाय। नाही काय अडचण नाहीये, बर्थडे झाल्यानंतर काढता येईल की, पण बघा तेवढं विनंती आहे। माणसाने गरीब आणि अशिक्षित असणं वाईट नाहीये, बेशिस्त आणि स्वार्थी असणं वाईट आहे। मगाशी इथे जेवला आणि ताट वाट्या पालिकेला उचलण्यासाठी इथेच सोडून गेला। जेवायची बरी अक्कल आहे याला। या सर्व नालायकांच्या वतीने मी ज्ञानेश्वर माऊलींची माफी मागून इथून निघतो, पण तुम्ही सबस्क्राइब केल्याशिवाय कुठेही निघू नका।